हॅलो. तर आता लास्ट सॅटर्डे संडेमध्ये मी अचानकपणे ब्लॉग करत होती. तुम्ही सगळ्यांनी तर बघितलं असेल, छान असं चिकनचे ब्लॉग वगैरे चालू होते. घरात झाडांना आंघोळ-पांघोळ वगैरे घालत होते आणि सडनली मी आजारी पडले. तर बऱ्याच जणांचे मला फोन आले, मेसेज आले, काय झालं, काय बरं नाही म्हणून. अचानक ॲडमिट झाले मी. तर सगळ्यांनाच क्युरिओसिटी होती आणि बऱ्यापैकी मला विचारतात आणि त्याच्याबद्दल सगळ्यांनाच मी आता सांगते, म्हटलं व्हिडिओज करावा एक, की मला संडेला मी चिकन बनवलं होतं घरी. तर ते चिकन काही मी खाल्लं नाही आणि आदल्या दिवशीच आदल्या दिवशीच मला डाळ काढायची होती, अक्कल डाळ आलेली. सो अक्कल डाळीसाठी डॉक्टरने नाही खाऊ नये. तर आता मी ऑफिसवरून डायरेक्ट गेली. मग बाहेरचं मी काहीतरी खाल्लं, मला काहीतरी खावं, तर पनीरची भाजी खाल्ली, पनीर चायनीज म्हणून. आणि तिथे ट्रिगर पॉईंट, तिथल्या पनीरच्या भाजीचा मला खूप त्रास झाला आणि त्यात मी अहोने बनवलेलं काही खाल्लंच नाही, कारण मला आदल्या दिवशीचा त्रास झाला होता. आणि लगेच मला संडे नाईटला मंडे ट्यूजडे 3-4 दिवस फार प्रॉब्लेम झाला, खूप त्रास झाला, पोटात वगैरे दुखत होतं आणि खूप पॉइझन झालेलं मला. त्यामुळे मी सलाईन लावलेलं मला पूर्ण डाऊन झालेलं. पण त्या दरम्यान अहोने एवढी काळजी घेतली, अगदी औषध हातात देण्यापासून. आणि माझ्या सुट्ट्यांसोबत त्यांनीही सुट्ट्या घेतल्या होत्या. त्यांचा जीव होत नव्हता कामावर जायला मला टाकून. आणि मी पण फर्स्ट टाईम, म्हणजे एवढं ट्रिगर पॉईंट बोलेल की नॉर्मल आपण छोटा-मोठा आजारी पडत असतो, बट त्या टाईमिंगला मला ॲडमिट करण्याचीच वेळ आली होती. त्याच्यामुळे अजिबात त्राण नव्हता शरीरामध्ये. आणि अहोंनी सुट्टी घेतली आणि खूप, म्हणजे खूप काळजी घेतली. तर म्हणजे खूपच, मी पण असं म्हणेल. आणि माझे आई-वडीलसुद्धा डायरेक्ट जिथे क्लिनिकमध्ये मी ॲडमिट होती, तिथे मला इन्फॉर्म न करता डायरेक्ट आले होते. सो असं मी म्हणेल की आई-वडिलांचा तर जीव तर कधीच राहत नाही. आणि अहोनीसुद्धा मला अगदी लेकरासारखं सांभाळलं. खूप खूप, म्हणजे औषध पाण्यापासून सगळी व्यवस्था माझ्यासाठी. मूग खिचडी बनव, तुला हे बनवलं, तुला ते बनवतो. एकदम आईसारखं. कसं आपण आईला सांगत असतो की बाबा मला हे नाही खावं वाटत, ते नाही खावं वाटत, हे खायचं आहे, तर त्यांना सगळं मला नारळ पाणी आणणार, फ्रूट आणणार, हे ते खूप त्यांनी काळजी घेतली. आणि ही काळजी बघून माझ्या आईवडिलांनाही खरंच खूप समाधान वाटलं की आपल्या पोरगीचं आपल्याला आता खरंच टेन्शन नाही आहे, जे की सगळ्यांनाच टेन्शन होते की आता कसं होईल, काय वगैरे. तर आणि सगळ्यांनीच मला फोन वगैरे पण केले आणि चौकशी केलेली काय झालं वगैरे. तर म्हटलं एक व्हिडिओ बनवावा, एक कृतज्ञतेचा, की सगळ्यांना थँकफुल की तुम्ही सगळेजण एवढे फोन करून मला विचारलं की एवढी रोज रील बनवणारी मुलगी अचानक ॲडमिट असं. तर तेच अशा घडामोडी होत असतात आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अपडाऊन्स येत असतात. तसं माझ्या आयुष्यामध्ये कधी अचानक आजारी पडले, हे ते. तर ह्याच्यामध्ये पण समजतं कोण किती काळजी घेतं, काय हे ते. तर अहोने खरंच खूप काळजी घेतली आणि लवकर बरी झाली मी आजारपणातून. आई-आबा आले भेटायला. त्याच्यामुळे सगळ्यांचं प्रेम पण कळतं की अरे कोणाला किती खरंच आपली काळजी वाटते. तर मला सगळ्यांचं प्रेम बघून खरंच मला ही खूप भारावून गेली. आणि खरंच धन्यवाद म्हणजे सगळ्यांच्या प्रेमाबद्दल. मला खूप, म्हणजे बोलतात, मी एवढं प्रेम मिळवलं आहे त्याच्यासाठी मी खूप भाग्यवान समजते स्वतःला. त्यामुळे सगळ्यांना खूप 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 माझा धन्यवाद आहे. ठीक आहे, तर चला, बाय.